देहाचा पहिला संस्कार कुठे होत असेल? ज्या ठिकाणी विसावा असतो. आता विसावा शास्त्रामध्ये का सांगितला? कारण खांदेकरी जे असतात त्यांना जास्त दुखापत होऊ नये, त्यांना आराम मिळावा म्हणून विसाव्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते प्रेत थांबवलं जातं त्याला विसावा म्हणतात. विसाव्याच्या ठिकाणी म्हणजे त्या देहाचं घर आणि त्या देहाची मशानभूमी याचं मधलं अंतर हे विसाव्याचं असतं. त्या विसाव्याच्या ठिकाणी ते देह ठेवल्यानंतर बघा, मनुष्य दोन प्रकारे जीवन जगतो. एक परमार्थिक जीवन, एक प्रापंचिक जीवन. प्रापंचिक जीवनामध्ये जीवन जगत असताना जो नैवेद्य आपण ठेवलेला आहे त्या नैवेद्य विसाव्याच्या ठिकाणी बाहेर काढावा आणि त्यातील 50% नैवेद्य त्या ठिकाणी खाली उतरवावा. का उतरवावा? कारण मी काय आयुष्यभर माझ्या प्रपंचाकरिता, माझ्या कुटुंबाकरिता, माझ्या कुलाकरिता जीवन जगलो, त्यापैकी 50% माझ्या कुटुंबाकरिता आणि 50% कर्म. बघा, मी काय जीवन जगलो असेल ते 50% माझ्या कुटुंबाला, कर्ज असेल तर कर्ज, पुण्य असेल तर पुण्य आणि बँक बॅलन्स असेल तर बँक बॅलन्स संपूर्ण माझ्या कुटुंबाकरिता ठेवलंय. आणि मी जे घेऊन चाललोय अर्ध पाप मी माझ्या सोबत घेऊन चाललोय. मनुष्य जीवन जगत असताना प्रापंचिक जीवन आणि परमार्थिक जीवन, आणि म्हणून सांगतोय परमार्थिक जीवन जगत असताना जेवढे तुम्ही परमार्थामध्ये पुण्य कमावाल ते संपूर्ण पुण्य तुमच्या सोबत येतं. आणि गरुड पुराणानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पहिलं श्राद्ध जे केलं जातं ते विसाव्याच्या ठिकाणी केलं जातं. त्याला अमान्य श्राद्ध असं सांगितलं जातं. अमान्य श्राद्ध म्हणजे कच्च्या धान्यापासून केलेलं श्राद्ध ते विसाव्याच्या ठिकाणी केलं जातं. आणि या विसाव्याच्या ठिकाणी ते श्राद्ध केल्यानंतर त्या देहाचा मागचा संबंध संपला. तो देह त्याच्या पुढे चालला. देहम देहती यज्ञम फलती. त्या मशानभूमीमध्ये देह नेला जातो. मशानभूमीमध्ये देह नेल्यानंतर सरपण ठेवलं जातं. सरपण ठेवल्यानंतर त्या सरपणाच्या बाजूला आपण ठेवतो. त्या ठिकाणी काय करावं? समिधा. आपल्या घरामध्ये जेव्हा आपण होम पेटवतो, बघा, या देहाला ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये क्षत्र सांगितलं. क्षत्र त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, देऊ, आळंदी हे जसे क्षेत्र आहेत तसं हे आपलं देह एक क्षेत्र आहे. हरिपाठाचा जर विचार केला, बघा, हरिपाठामध्ये वैकुंठ कुठे सांगितलं असेल तर या हृदयामध्ये वैकुंठ सांगितले. म्हणजे पंढरपूरचे पांडुरंग कुठे असतील तर पंढरपूरचे पांडुरंग तुमच्या हृदयामध्येच आहेत. आणि म्हणून या देहाचा सर्वात शेवटचा जो संस्कार असतो तो यज्ञासारखा करायचा असतो. आणि मशानभूमीमध्ये जेव्हा आपण आपलं ते देहप्रेत ठेवतो, ते ठेवल्यानंतर बघा, लक्षात ठेवा, आपल्याला या देहाचा यज्ञ करायचा आहे. आणि या यज्ञामध्ये काय टाकतो आपण? 7 प्रकारच्या समिधा घ्याव्यात. त्या समिधा म्हणजे लाकडं. जी लाकडं घरामध्ये स्वयंपाक करण्याकरिता वापरली जात नाहीत, मग त्याच्यामध्ये बेल असेल, त्याच्यामध्ये पिंपल असेल, वड असेल, आंबा असेल, रुईचे असतील, अशी 7 प्रकारच्या समिधा घ्याव्यात. मोठा मुलगा असेल किंवा लहान मुलगा असेल त्याच्या हातामध्ये द्यावेत. आई असेल तर हळदीने स्वस्तिक काढावं, वडील असेल तर कुंकवाने स्वस्तिक काढावं आणि त्या देहाच्या 7 फेरे मारावेत आणि त्या समिधा त्या देहाला अर्पण कराव्यात. आणि त्या समिधा त्या देहाला अर्पण केल्यानंतर देहावर दुसरा संस्कार केला जातो, त्याला जलदर्पण संस्कार म्हणतात. आणि हा जलदर्पण संस्कार हंड्याने, ग्लासने पाणी देऊन केला जात नाही, तर हा जलदर्पण संस्कार अंगठ्यानेच केलं जातं. लक्षात घ्या, हा अंगठा म्हणजे पितृ असलेलं बोट. हे बोट म्हणजे दूरची व्यक्ती दाखवण्याकरिता किंवा भांडण करण्याकरिता हे बोट वापरतो. बघ, लक्षात ठेव, हे दाखवण्याकरिता या बोटाचा आपण वापर करतो.
आणि या